आता पर जून महिना चालू झाला पण अजून काही नाशिकच्या तापमानाने शांतता घेतली नाही. पटकन सकाळी सकाळी उठून तर आपलं डिस्कशन पहिले आपल्या डॉगेश भाई संगत चालू होतं. त्याला म्हटलो काय रे काय चाललंय तुझं, तो म्हणतो बरोबर चाललंय. आता काय मग काय आज आपल्याला थेट सिव्हिल हॉस्पिटलला जायचं होतं. आता तुम्ही म्हणशाल तुला बरं आहे का नाही, मग बरं आहे भाऊ, पण जायचं होतं नाही का, काम होतं आपलं. आणि बाई बाहेर निघल्यावर ना एवढं ऊन लागत ना, तुम्हाला काय सांगावं, आता एवढं ऊन लागत ना. आता घेतलं मग एक सीएनजीचं तिकीट फाडून आणि मी निघालो नाही का डायरेक्ट. आता ती बस ना शालीमार पर्यंत नव्हती जाणार, फक्त दिंडोरी नाक्यापर्यंत होती. मला परत दुसरी बस बदलायलाच लागणार होती. बसला म्हटलं तुझी साथ इथवरच होती. मग काय मी आलो पंचवटीत आणि तिथं बाई एवढे गरम व्हायला लागणार ना, काय सांगावं, एवढं ऊन होतं ना. आता ऊन तर राहणारच ना, आपल्या लाडक्या सरकारने एवढे झाडं कापून ठेवले. आता मग काय सिव्हिल बस स्टॉपची बस आली, मी बसलो आणि पटकन एक तिकीट फाडून घेतलो आणि उतरलो सिव्हिलच्या स्टॉप पाशी, पटकन मध्ये गेलो नाही का. आणि आता आपल्याला केस पेपर फाडायचा होता आणि मग पटकन मी केस पेपर फाडून घेतला. आता सिव्हिल हॉस्पिटलला आलो होतो, जे काम करायचं ते झालं नाही, पण डॉक्टरनी भरमसाठ गोळ्या लिहून दिल्या आणि त्या गोळ्या घेतल्या मी. एवढ्या गोळ्या होत्या ना, पाहून चक्कर आल्या बरं का मला. मग त्याच्यानंतर म्हटलो आता इथवर आलोय तर काहीतरी खावा लागलच नाही का. मग इथं घेतला एक वडापाव नाही का, आणि चालतच होतो मी, म्हटलो पाणी बिनी पिऊन घ्यावा मस्त. आता म्हटलो एवढं गरम होतंय काहीतरी थंड प्यावं, पण मी थंड नाही, डायरेक्ट खिचडी घेतली भो. भूकच एवढी लागली होती काय सांगावं तुम्हाला. मग काय त्याच्यानंतर आता ऊन ते ताणलंय होतं नाही का, मी पण पाय पाय चालत आलो डायरेक्ट आरकेवर. आता मी आरकेला आल्यावर ना माझा फिक्स पॉईंट ना समर्थ ज्यूस झालाय भाऊ. आपण मोकार पितोय, मला तर मोकार आवडतोय. आता भाऊ एवढा उन्हात तानात काय प्यायचं, मग दुसरं तर समर्थाचा ज्यूसच पितोय मी. आता तुम्हाला व्लॉग आवडला असेल ना तर नक्की लाईक आणि फॉलो करा बरं का. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.